शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाऊसाहेब वागचौरे यांना तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे शिर्डीत ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना रंगणार आहे। बंडानंतर शिवसेनेत फूट पडून दोन गट झाले। शिंदेंना शिवसेना नाव व चिन्ह मिळालं तर उद्धव ठाकरेंना दुसरं नाव आणि चिन्ह मिळालं। असं असलं तरी दोन्ही मूळचे शिवसैनिकच, त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसैनिकच एकमेकांना भिडणार आहेत। भाऊसाहेब वागचौरे की सदाशिव लोखंडे, कुणाची ताकद किती आहे, कुणाच्या काय कमकुवत बाजू आहेत, हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। पुढे जाण्यापूर्वी फॉर द पीपलला सबस्क्राइब, फॉलो व लाईक जरूर करा। अहमदनगर जिल्ह्यामधील दोन मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ। कोपरगाव लोकसभा मतदारसंघाच्या विभाजनानंतर 2008 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ तयार झाला आणि त्यानंतर इथं पहिल्यांदाच झालेल्या 2009च्या लोकसभा निवडणुकीपासून ते आत्तापर्यंत शिवसेनेचं या मतदारसंघावर वर्चस्व पाहायला मिळालंय। पण शिवसेनेतील फुटीनंतर त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती बदललेली आहे आणि फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे। 2014 मध्ये उमेदवारीसाठी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेलेले माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये परतले। त्यामुळे त्यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली। आपल्याला भाऊसाहेब वागचौरे आणि सदाशिव लोखंडे यांच्या बलस्थानांविषयी जाणून घ्यायचंच आहे, पण त्याआधी थोडक्यामध्ये या मतदारसंघाच्या इतिहासावरती सुद्धा एक नजर टाकूयात। पूर्वीच्या कोपरगाव मतदारसंघातून 2008 मध्ये शिर्डी या नव्या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली आणि त्यापूर्वीपर्यंत म्हणजे 2004 पर्यंत या मतदारसंघावर प्रामुख्याने बाळासाहेब विखे पाटलांचं वर्चस्व राहिल्याचं पाहायला मिळालंय। बाळासाहेब विखे पाटील यांनी या मतदारसंघाचं लोकसभेमध्ये तब्बल 7 वेळा प्रतिनिधित्व केलंय। त्यापैकी 6 वेळा ते काँग्रेसकडून आणि 1 वेळा शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले होते। 2009च्या लोकसभा निवडणुकीत नव्यानं निर्माण झालेला हा मतदारसंघ आरक्षित झाला। शिवसेनेनं या ठिकाणी भाऊसाहेब वागचौरे यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा विजय सुद्धा झाला। तर रिपाईचे रामदास आठवले यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, पण आघाडीचा पाठिंबा असूनही त्यांचा जवळपास 1.25 लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं पराभव झाला होता। नंतर 2014ला शिवसेनेनं सदाशिव लोखंडेंच्या रूपानं उमेदवार दिला। त्यामुळे नाराज वागचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली, पण शिवसेनेचाच पुढे सलग 2 वेळा विजयी झाला। महायुतीकडून शिवसेनेनं 2019 मध्ये सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी कायम ठेवली, तर विरोधातल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देत आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला, परंतु लोखंडेंनी 1,20,195 मतांनी भाऊसाहेब कांबळे यांना पराभूत केलं। सदाशिव लोखंडे यांना 4,86,820 तर भाऊसाहेब कांबळे यांना 3,66,625 मतं मिळाली होती। विधानसभा मतदारसंघांचा विचार करता या मतदारसंघामध्ये अकोले, शिर्डी, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। यात शिर्डीमध्ये भाजपचे आमदार आहेत, संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत, अकोले आणि कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार असून ते अजित पवार यांच्यासोबत आहेत, नेवासामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत। आता महायुती आणि महाविकास आघाडी असा विचार आपण केल्यास महायुतीचे 3 आणि महाविकास आघाडीचे 3 आमदार म्हणजे दोन्ही बाजूचं पारडं हे समांतर असल्याचं दिसून येत आहे। असं चित्र जरी असलं तरी भाऊसाहेब वागचौरे आणि सदाशिव लोखंडे यांची बलस्थाने आणि कमकुवत बाजू जाणून घेतल्यानंतर आपल्याला अधिकची स्पष्टता येईल। भाऊसाहेब वागचौरे 5 वर्ष खासदार असताना त्यांनी गावोगावी जोडलेले कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत। शिवसेना फुटीमुळे उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीचा फायदा वागचौरे यांना मिळू शकतो। त्यांच्या कमकुवत बाजू पाहिल्यास आजवर भाऊसाहेब वागचौरे यांनी अनेकदा पदासाठी वारंवार पक्ष बदललेले आहेत। शिवसेना, काँग्रेस, भाजप, अपक्ष आणि पुन्हा शिवसेना ठाकरे गट असा राजकीय प्रवास त्यांनी केलेला आहे। यावेळी मात्र राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे मतांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर सदाशिव लोखंडे गेल्या 10 वर्षांपासून खासदार आहेत। निळवंडे धरणाच्या कालवे निर्मितीपासून पाणी येईपर्यंत केलेला संघर्ष जनतेपर्यंत त्यांना मांडता येईल। महायुतीची ताकद सोबत असल्याने त्याचा फायदा सदाशिव लोखंडे यांना होऊ शकतो। या जमेच्या बाजू असल्या तरी काही कमकुवत बाजू देखील आहेत। सदाशिव लोखंडे गेल्या 10 वर्षांपासून खासदार आहेत, मात्र जनतेमध्ये येत नसल्याच्या त्यांच्या वाढलेल्या तक्रारी त्यांची डोकेदुखी ठरू शकते। मतदारसंघात कमी आणि मुंबईमध्ये जास्त वास्तव्य करत असल्याचा आरोप त्यांच्यावरती अनेकदा झालाय।
2 वेळा संधी देऊन खासदार करणाऱ्या उद्धव ठाकरे यांची सोडलेली साथ ही त्यांच्या अंगलट येऊ शकते। आता बाकी निर्णय हा जनतेच्या हातामध्ये, कुणाला संधी द्यायची हे जनताच ठरवणार आहे। यातून शिवसेनेच्या फुटीनंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांची ताकद आहे याचं देखील उत्तर मिळणार आहे। तुम्हाला याविषयी काय वाटतं? भाऊसाहेब वागचौरे की सदाशिव लोखंडे, कोण बाजी मारू शकेल? तुमचं मत व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा। यूट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका।